टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे आणि या भव्य विजयासाठी देशवासियांतर्फे टीम इंडियाचं अभिनंदन असं मोदींनी लिहिलंय। 140 कोटी देशवासियांना तुमचा अभिमान वाटतो असंही मोदी म्हणाले। देशाच्या प्रत्येक नागरिकाची मनं तुम्ही जिंकलेली आहेत असं ट्विट सुद्धा मोदींनी केलंय। टीम इंडिया को इस भव्य विजय के लिए सभी देशवासियों की तरफ से बहुत बहुत बधाई। आज 140 करोड़ देशवासी आपके इस शानदार प्रदर्शन के लिए गर्व अनुभव कर रहे हैं। खेल के मैदान में आपने वर्ल्ड कप जीता, लेकिन हिंदुस्तान के हर गांव, गली, मोहल्ले में आपने कोटि कोटि देशवासियों का दिल जीत लिया। और ये टूर्नामेंट एक विशेष कारण से भी याद रखी जाएगी। इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है। आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने शानदार विजय प्राप्त करते रहे। एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया। आपने शानदार विजय प्राप्त की है। मेरी तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। तर राहुल गांधी यांनी सुद्धा एक्स पोस्ट केली आणि टीम इंडियाचं अभिनंदन केलंय। T20 विश्वचषकामध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन असं राहुल गांधी म्हणतात। सूर्या काय कॅच होता, रोहित हा विजय तुझ्या नेतृत्वाचा दाखला आहे। मला माहिती आहे की टीम इंडिया तुझ्या या मार्गदर्शनाला नेहमीच मिस करेल। टीम इंडियाने देशाचा अभिमान वाढवला। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा टीम इंडियाचं कौतुक केलंय। T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये तुम्ही उत्कृष्ट खेळला, त्यामुळेच हे अभूतपूर्व यश मिळालंय। शाबास टीम इंडिया, आम्हाला तुमचा अभिमान आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा टीम इंडियावरती कौतुकाचा वर्षाव केलाय। ग्रेट टीम इंडिया, ICC T20 क्रिकेट विश्वचषकावरती आपली मोहर उमटवली आणि दक्षिण आफ्रिका संघाला धूळ चारली। प्रथम फलंदाजी करताना विराटने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली होती। विराटला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी सुद्धा उत्तम अशी साथ दिली। भारतीय संघाने समोर ठेवलेलं 177 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिका सहज पार करेल असं वाटत होतं, मात्र रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरावरती भारतीय संघाने नेत्रदीपक विजय मिळवलेला आहे। ICC T20 क्रिकेट विश्वचषकावरती ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय। भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन। चक दे इंडिया। तर टीम इंडियाच्या विजयानंतर शरद पवार यांनी सुद्धा कौतुक केलंय।
शेवटच्या ओव्हरपर्यंतचा थरार, 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा अभिमानाचा क्षण आलाय. धन्यवाद टीम इंडिया. सूर्यकुमार, काय कॅच होता, अभिनंदन. तर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणतात बघूया. काय विजय होता हा, अभिनंदन टीम इंडिया. रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन. राहुल द्रविडसाठी सुद्धा मी आनंदी आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय तेही बघूया. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. टीम इंडियाची ही एक अविस्मरणीय कामगिरी आहे जी देशवासीय नेहमी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवतील. T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुमची मेहनत उल्लेखनीय आहे. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला आणि संपूर्ण टीमच्या कामगिरीला सलाम. पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. आयसीसी T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतायत. तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघानं T20 वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिलेला हा आनंद अवर्णनीय आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार मात्र संयमी अशी खेळी केली आणि सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवची कॅच, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारच अविस्मरणीय होतं. आयसीसी T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो असं अजित दादा म्हणतात.